आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी, लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. बदलापूर शहरात रस्ता नसलेलं एक चिखलाचं गाव आहे, जिथे स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देखील गावकऱ्यांना चिखल तुडवत आपलं घर गाठावं लागतं. पालिका या शिरगाव कवट्याची वाडी गावातील गावकऱ्यांकडून नियमित मालमत्ता कर वसूल करतं. मात्र सोयीसुविधांपासून हे गाव अजूनही वंचित आहे. गावाच्या शेजारी टोलेजंग इमारती आहेत. त्यांना सिमेंट कॉन्क्रीटचे मोठमोठे रस्ते आहेत. मात्र या गावकऱ्यांना साधा मातीचा धड रस्ता देखील नाही. पावसाळ्यात या रस्त्यावरून ये जा करताना गावकऱ्यांचे मोठे हाल होतात. विशेष म्हणजे या रस्त्यामुळे गावात रुग्णवाहिका पोचत नसल्याने रुग्णांचे मोठे हाल होतात. गर्भवती स्त्रियांना देखील या रस्त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शाळकरी विद्यार्थी, कॉलेजमधील तरुणींना रात्री अपरात्री या रस्त्यावरून घर गाठताना मोठी भीती वाटते. त्यामुळे गावकऱ्यांकडून मालमत्ता कर वसूल करणारी पालिका त्यांना सुविधांपासून का वंचित ठेवते, असा प्रश्न इथल्या गावकऱ्यांना पडलाय. 10-15 वर्ष झाले रोड नाहीये, कच्चा रोड आहे, जायला यायला त्रास आहे आणि मेन कंपनीचा त्रास आहे. मोठ्या मोठ्या गाड्या येतात जातात, पाईप वगैरे तोडतात, कोण लक्ष देत नाही, काही नाही. हा मोठा त्रास आणि धुळीचा त्रास आहे तिकडं. तर आता एखादा जर पेशंट असेल आपल्या घरामध्ये, त्याला जर इकडनं घेऊन जायचं त्यावेळेस काय अवस्था? कोणच येत नाही, कोणच म्हणजे कोणच नाही. असे गाड्या बाहेर थांबवा, तिथं थांबून मग इथं आतमध्ये खांद्यावरती येतात, काहीच नाही. रिक्षा वगैरे येते का आतमध्ये गावामध्ये? नाही, असं कधी कधी येते, इथंच थांबते, आतमध्ये चालत जावं लागतं. का? कारण काय? पूर्ण खड्डे, रस्ता व्यवस्थित नाहीये ना, कोई रिक्षा. हा, आणि आजपर्यंत कोणी मला वाटतं 100-200 घर आहेत. पालिकेने कधी लक्ष दिलं नाही आजपर्यंत. कधी आम्ही आता 15 वर्ष झाले, कोणी असं नगरपालिकेचं आलंय असं कुणालाच माहित नाही. पाण्याचं तर किती वेळा आम्ही ते फिरल्यानंतर इथपर्यंत पाणी आलं, ते पण व्यवस्थित येत नाहीये. हा, आतमध्ये पाणी आणि रोडचा खूप प्रॉब्लेम आहे. नाव काय आपलं? रानी कवळे. ये रास्ते की तकलीफ बहुत सालों से है, जब से मतलब हम रहने आए हैं अराउंड 2015 से, जो हमने घर लिया था तभी से ये रास्ता ऐसे ही है. ना गवर्नमेंट से कुछ है कि रास्ता बनाएंगे, ना कुछ है. एंड एक तो बारिश में बहुत तकलीफ होती है, इतने सारे लोग आते हैं मानसून में रहने, मतलब घूमने फिरने, वाटरफॉल्स है पीछे, फिर भी रास्ते का पूरा कचरा हो जाता है. आने जाने तक के लिए पैर रखने के लिए भी जगह नहीं रहती, इतना कीचड़ हो जाता है. हमें कॉलेज जाना रहता है, क्लासेस जाने रहते हैं, पैर इतना गंदा हो जाता है रोड तक जाने तक ही. बदलापूर शहरातील राजकारणी तर मोठमोठ्या विकासाच्या गप्पा हाणतात. पालिकेचे अधिकारी देखील त्यात मागे नाहीत. मग आपल्या शहराला लागून असलेल्या आदिवासी बांधवांना हे असं चिखल तुडवत आपलं घर गाठावं का लागत असेल? त्यामुळे ही सगळी परिस्थिती पाहिल्यावर आपल्या शहरातील राजकारणी आणि पालिकेचे अधिकारी किती खोटारडे आहेत हे वेगळं सांगण्याची गरज लागत नाही. पब्लिक मीडिया, बदलापूर. तुम्हाला ही बातमी कशी वाटली या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.